आपल्या या बॅगची रुंदी शिवून 14 इंच तयार झालेली आहे। त्याचबरोबर उंची 12.5 इंच तयार झालेली आहे आणि बॉटम 3 इंचाचे शिवून तयार झालेले आहेत। बंदांची उंची आपली 9.5 इंच आलेली आहे आणि आतल्या बाजूने एक सुंदर अशी पॉकेट, बाहेरच्या बाजूने पण आपल्या बॅगला एक पॉकेट आहे। आज आपण एक सिंपल शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी आपण हे नॉन ओव्हन आणि हे कापड कट करून घेतलेले आहे सारख्याच आकारात। याची रुंदी 15 इंच आणि लांबी 28 इंच घेतलेली आहे आणि आपण हे बंद त्यासाठी कट करून घेतलेले आहेत। या दोन्ही बंदांची रुंदी 3 इंच आणि लांबी 22 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण हे बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी आपण याला मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावर एक घडी करून इस्त्री करून घेतलेली आहे। आता हा बंद असा एकदा फोल्ड करायचा, असा एकदा फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आपण यावर दोन्ही बाजूने शिलाई करून घेऊया। आपले आता हे दोन्ही बंद तयार करून झालेले आहेत। आता आपण अस्तरला आतल्या बाजूने एक पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी मी हे 8 बाय 14 इंचचा एक पीस कट करून घेतलेला आहे आणि तो आपण आता असा फोल्ड करून याला इथून इथपर्यंत शिलाई करायची आणि इथून इथपर्यंत शिलाई करून घ्यायची आणि इतका भाग आपण सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। हे नॉन ओव्हन कमी असल्यामुळे याला जोड देऊन घेतलेला आहे। तुम्ही अखंड कापड कट करून घेतले तरी चालेल। आपले हे पॉकेट आता शिवून झालेले आहे। आपण साइडचे कोपरे थोडे कट करून हा भाग यातून सुलट करून घेऊया। आता हा भाग थोडा आतमध्ये फोल्ड करून याला शिलाई करून घेऊया। आता आपण हे अस्तर अशा प्रकारे फोल्ड करून त्याचा मध्य काढून घेऊया। मध्य काढून घेतल्यानंतर आपण पॉकेट पण असे आडवे फोल्ड करून त्याचा मध्य काढून घेऊया आणि वरच्या बाजूने 4 इंच अंतर मोजून एक खूण करून घेऊया आणि 4 इंचानंतर आपण हे पॉकेट असे जोडून घेऊया आणि तिन्ही बाजूने याला शिलाई करून घेऊया। आतले पॉकेट आपले आता शिवून तयार झालेले आहे। आता आपण बाहेरच्या पार्टला पॉकेट जोडून घेऊया। आपण हे मेन कापड आहे त्याला पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी या पॉकेटची रुंदी 8 इंच आणि लांबी 8.5 इंच घेतलेली आहे। हे कापड आपण असं एकदा फोल्ड करून सर्व बाजूने एकदा शिवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एकदा आणि असं दोनदा फोल्ड करून यावर शिलाई करून घ्यायची आहे। आपण हे पॉकेट तयार करून घेऊया। आपले आता हे पॉकेट शिवून झालेले आहे। आपण या पॉकेटचा असा फोल्ड करून मध्य काढून घेतला आहे आणि त्याचप्रमाणे आपण हे कापड पण असं फोल्ड करून याचा मध्य काढलेला आहे। आता आपण वरच्या बाजूने 4.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। या मध्य वरच्या बाजूपासून 4.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि आता हे पॉकेट आपण अशा प्रकारे आपण या तिन्ही बाजूने आपण आता याला शिवून घेऊया। आपले आता हे पॉकेट जोडून तयार झालेले आहे। आता आपण बंद जोडून घेणार आहोत। त्यासाठी आपण या मध्यावरती एक खूण करून घेतलेले आहे। मध्यापासून 2.5 इंच अंतर या बाजूने मोजून घ्यायचं आहे आणि 2.5 इंच अंतर या बाजूने खूण केल्यानंतर आपण हे बंद असेच खूण केलेल्या बाजूपासून असे जोडून घ्यायचे आहे। यावरती आता शिलाई करून घेऊया आणि या बाजूचे बंद पण असेच आपण मध्य काढून 2.5 इंचानंतर जोडून घ्यायचे आहेत। आपण आता हे दोन्ही बाजूंचे बंद जोडून घेतलेले आहेत आणि या बाजूला हे पॉकेट आहे। आता आपण अस्तर जोडणार आहोत। त्यासाठी आपण हे बाहेरील पॉकेट या बाजूला आहे तर अस्तरचे पॉकेट आपण इकडच्या बाजूने जोडणार आहोत। त्यासाठी आपण हे पॉकेट या बाजूने ठेवून हे अस्तर याच्यावरती ठेवून या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि थोडासा भाग आपण हा बंदांच्या मधला आहे
तो शिवायचा ठेवायचा आहे बॅक सुलट करण्यासाठी. हा एवढा भाग आपण शिवायचा सोडून या बाजूला आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण हा भाग असा धरून अस्तर आणि मेन कापड असं वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथं पिनअप करून घेऊया. आणि आता आपण इथून इथपर्यंत शिलाई करून घ्यायची आणि इथून या भागाला पण इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे. या दोन्ही बाजूंना आपली आता शिलाई करून झालेली आहे. आता आपण बॉटम कट न करता तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण या खालच्या मध्यावरती एक रेषा आखून घेतलेली आहे आणि आता आपण बॉटम तयार करून घेऊया. त्यासाठी आपण हा अस्तरचा भाग अशा प्रकारे हा मध्यमागचा आणि ही रेषा आपली सरळ एका रेषेत आली पाहिजे असं धरायची. आणि त्यानंतर आपण या भागावरती 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे. आता आपण हे 2.5 इंच अंतर मोजल्यानंतर यावरती एक खूण करून घेऊया. आता ही आपण 2.5 इंचावरती केलेली खूण पिनच्या साहाय्याने अशी जोडून घेऊया. आता असेच आपण सर्व बॉटम पिनअप करून घेऊया. आपण आता हे चारही बॉटम पिनअप करून घेतलेले आहेत. आता ह्या पिनअप केलेल्या भागावरती आपण शिलाई करून घेऊया चारही भागांवरती. आपल्या आता हे चारही बॉटमला शिलाई करून झाल्यानंतर आपण हा बॉटम आणि या बाजूचा हा बॉटम पकडून आपण आता हे दोन्ही भाग असे एकमेकावरती ठेवून हे दोन्ही बॉटम एकत्र असे जोडून घ्यायचे आहेत. आता ह्या बाजूचे आपले दोन्ही बॉटम असे जोडून झालेले आहेत एकत्र. आता आपण दुसऱ्या बाजूचा पण हा भाग असा मध्ये धरून हा मेन कापडाचा बॉटम आणि हा अस्तरचा बॉटम एकत्र धरून याला आपण अशी एकत्र ह्या दोन्ही शिलाई एकत्र करून यावर पण आपण शिलाई करून घेऊया. आपले आता हे दोन्ही साईडचे बॉटम शिवून तयार झालेले आहेत. आता आपण जो भाग शिवायचा ठेवला होता हा बंदाच्या जवळचा त्यामधून आपण आता ही बॅक सुलट करून घेऊया. आता आपण हा शिवायचा ठेवलेला भाग होता तो आतमध्ये असा थोडासा फोल्ड करून हा भाग शिवून घेऊन पूर्ण भागावर एक दाबटीप घालून घेऊया. आता आपण या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर सुंदर अशी आपली ही शोल्डर बॅग तयार झालेली आहे. आपला आतमध्ये एक कप्पा आणि बाहेरच्या बाजूने एक कप्पा तयार झालेला आहे आणि बॉटम पण आपले एकदम छान असे तयार झालेले आहेत. आतल्या साईडने पण बॉटम एकदम फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे बॉटमची.